Hello friends, in this session we are going to see a very interesting lesson, the Song of Songs. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. The exquisite strain of the Rag Darbari still vibrated within the hall. Slowly, gently, both the words, mark these two words, they both carry ly suffix. Okay, ly is added to that, ly suffix is added to both these words. So if the ly suffix is added, means the adjective became adverbs. Okay, ly suffix is added to that. Slowly, gently, the exhausted musician. How is the musician? Exhausted, tired, म्हणजे तो थकलेला आहे. म्युझिशियन थकलेला आहे. कोण म्युझिशियन आहे? ही लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. त्याने तो तानपुरा होता तो कुठे ठेवला? कार्पेटवर ठेवला. ओके, द एक्सक्विजिट स्ट्रेन म्हणजे व्हेरी फाईन अँड प्लीजिंग. रागाचं एक असं ते स्ट्रेन जे होते तो माहोल तयार झाला होता. इट स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. म्हणजे अजून ती कंपनं, ती स्पंदनं त्या ह्याच्यामध्ये होती सगळी म्युझिकची. आणि त्याने तानपुरा खाली ठेवला. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. एम्परर अकबरने वर पाहिलं, त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळं काहीतरी आश्चर्य होतं, म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यात तेज होतं. वंडरफुल, सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. खूपच अप्रतिम, खूप सुंदर, वंडरफुल, खूप छान तुम्ही. आय लिसन टू यू एव्हरी डे, मी दररोज तुम्हाला ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ, पण माझे कान मात्र तृप्त होत नाहीत. म्हणजे मला अजून ते ऐकावंसं वाटतंय. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. थँक्यू. बोर्ड म्हणजे असं वाकला तो, त्याने मुजरा केला महाराजांना. धन्यवाद महाराज. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबरांना महाराज अकबरांना असं वाटलं की काय, आय थिंक, मला वाटतं, यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, जगातलं सर्वात चांगला आवाज हा तुमचा असेल. तानसेनने काय उत्तर दिलं असेल बरं यार? तानसेन सेड, बट आय डोंट शहनशाह. हुईच शहनशाह? शहनशाह अकबर. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. असं तसंच तानसेन बोलले. देर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. एक असा व्यक्ती आहे की जो माझ्यापेक्षा कैक पटीने चांगला गातो. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अकबरांचं बिलीव्ह करूच शकत नव्हते. डिसबिलिव्हिंग, अकबरांचा विश्वास बसला नाही त्याच्यावर, अकबर बादशहाचा. रिअली, ते म्हणतात खरंच. रिअलचं रिअली झाले. रिअली ॲडवर्ब आहे. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. कॅन यू अरेंज इट? मग मला त्यांना दरबारात बोलवावंच लागेल, यावंच लागेल त्यांना दरबारात. इन माय कोर्ट, माझ्या दरबारामध्ये. कॅन यू अरेंज इट? बोलावणार का त्यांना? तानसेन शुक हिज हेड. तानसेनने नकारार्थी मान हलवली बघा. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. महाराज मला भीती वाटते, ते नाही येणार. काय वाटलं असेल अकबराला? व्हॉट? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. हे एम्परर हिमसेल्फ हॅज कॉल्ड हिम, then also he will not come. Not even if he hears that the emperor himself has summoned him, called him. राजाने, महाराजांनी स्वतः बोलवलंय, मग तरी येणार नाही का? नो, नॉट इवन देन. हा, अकबर वॉज शॉक्ड, isn't it? तानसेनने उत्तर दिलं, तरी पण नाही महाराज, तरी पण नाही येणार ते. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. अकबर बादशाहच्या जागी जर दुसरा कोणीही जरी असताना
तरी त्याला राग आला असता. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड मीन्स filled with anger. It would have filled with anger to any other emperor or Badshah or Samrat or Maharaj or king. But Akbar was different. पण अकबर मात्र वेगळे होते. You might be knowing that Akbar had 9 jewels. नवरत्न होते त्यांच्या दरबार. In his court. नवरत्न दरबार. Navaratna means no other than the 9 best people in their field. मग प्रत्येक क्षेत्रातला निष्णात व्यक्ती त्यांच्या काय होता दरबारामध्ये असायचा. Isn't it? So Akbar was he had the aesthetic sense, म्युझिक वगैरे त्याच्याविषयी त्यांना फार प्रेम होतं. But Akbar was different. Very well Saji said Akbar, smiling into Tansen's half scared eyes. तानसेनच्या डोळ्यात ते घाबरलेले होते, निम्मे घाबरलेला होता तानसेन. आता काय महाराज रिॲक्ट करतील काय सांगता येत नाही. व्हेरी वेल साजी, इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम. काय म्हणालं? व्हेरी वेल उस्तादजी. मग उस्तादजी एक काम करा ना, इफ ही डझंट कम आय विल गो टू हिम माय सेल्फ. ते जर इथे येत नाही ना, मी स्वतः जातो ना तिथे. मग विल यू टेक मी टू हिम, मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? येस सायर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. पण महाराज तुम्ही जर हिंदुस्तानचे सम्राट म्हणून, एम्परर म्हणून जर येत नसाल ना, तर मी हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येत नसाल तर मी तुम्हाला घेऊन जातो. अनलेस आय वोंट टेक यू. What did Akbar reply to that? I shall go as a humble lover of music. मी संगीत प्रेमी म्हणून तिथे येईल. संत हरिदास was the man Tansen had spoken of. तानसेन ज्यांच्याविषयी बोलत होते ना, ते कोण होते? संत हरिदास. He had been Tansen's music teacher and he lived the austere life of a hermit. ते ऑस्टियर म्हणजे अतिशय सिंपल लाईफ जगत होते. ओके, एखाद्या साधूचं असं जीवन ते जगत होते, खूप साधं असं. पूर्वीचे ऋषीमुनी जगायचे तशा पद्धतीचं. यू मस्ट बी लुकिंग इन द पिक्चर. सो ही वॉज लिव्हिंग द ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. वेन तानसेन अँड द एम्परर रीच्ड हिज हट, जेव्हा तानसेन आणि त्याचे एम्परर त्या झोपडीकडे पोहोचले, he was busy with the his daily chores. When they reached there, he was busy doing his daily chores, daily works. Okay, दररोजची कामं जी असतात ते करत होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age for singing. I am long past the age of singing. जमाना झाला मी तेव्हापासून, मी आता काही गात नाही. इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्युएड हिम टू चेंज हिज माइंड. म्हणजे त्याचा सर्वात आवडता विद्यार्थी देखील त्यांना परस्युएड करू शकले नाहीत संत हरिदासांना. परस्युएड म्हणजे काय? त्यांचं मन वळवू शकले नाहीत ते. परस्युएड मीन्स ट्राय टू कन्व्हिन्स हिम टू चेंज हिज माइंड. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. तर तानसेनला मात्र माहिती होतं हाऊ टू गेट राऊंड हिम. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. त्याने सांगितलं, मग महाराज म्हणजे गुरुदेव, मग मी तुमच्यासमोर गातोय तर ते मला थोडंसं मला गाईड करा, मार्गदर्शन करा. अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक. आणि त्यांनी मुद्दामून एक चूक केली. कोणी? तानसेनांना गाता येत नव्हतं का? येत होतं, पण मुद्दामून त्यांनी एक चूक केली. डेलिबरेट मिस्टेक. डेलिबरेट मीन्स प्युअरली मेड, जानबूझ के. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन, क्राईड हिज टीचर अमेज्ड. व्हॉट हॅज हॅपन टू यू? तानसेन, ही राईट नोट नाही आहे, राईट टोन नाही आहे. काय झालंय तुला? ओरडले ते गुरु. क्राईड हिज टीचर अमेज. त्यांना आश्चर्य वाटलं.
Tansen did not seem to understand his teacher and he made the same mistake again. तानसेननी मुद्दामून दुसरी मिस्टेक केली आणि त्यांनी ती पुन्हा तीच मिस्टेक पुन्हा पुन्हा केली. डिड नॉट सीम टू अंडरस्टँड. त्याने असं दाखवून दिलं की मला काहीच समजलं नाही आणि पुन्हा तीच मिस्टेक केली. एक्झॅस्परेटेड, संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड्स अँड सॅंग द राईट नोट. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. काय झालं काय माहिती आहे का? एक्झॅस्परेटेड मीन्स इरिटेटेड, अँग्री. संत हरिदास त्यांना फार राग आला. हां, त्यांनी रागातच काय केलं? इन अँगर ओनली ही स्नॅच्ड द तानपुरा. त्यांनी तो हरिदास ही टोक द तानपुरा फ्रॉम तानसेन अँड तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला अँड ही सॅंग द राईट नोट. आणि ते त्या परफेक्ट याच्यामध्ये ते गायला सुरुवात केली त्यांनी. अँड देन ही वेंट ऑन टू नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि नंतर पुढचं 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 ते राग गातच राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ द डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जस्मीन. बघा काय झालं? ते पूर्ण संगीत जे होतं ना, ते पूर्ण त्या जंगलामध्ये पूर्ण ते संगीत पसरलं. कसं पसरलं? लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ द डॉन. जणू काही पहाटेचा पहिला किरण आहे ना, पहाटेचा पहिला किरण यावा त्या पद्धतीने ते संगीत जे होतं ते सगळीकडे पसरायला सुरुवात झाली पूर्ण जंगलामध्ये. ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जस्मिन. जणू काही जास्मिन या फुलाचा जो सुगंध आहे सगळीकडे पसरतो, दरवळतो तो, तसं ते म्युझिक पसरायला दरवळायला सुरुवात झाली. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वर हिप्नोटाइज्ड अँड द एम्परर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. म्हणजे बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम. ते दोघांनी त्यांना ऐकतच राहिली. ॲज इफ, जणू काही दे वर हिप्नोटाईज, जणू काही ते हिप्नोटाईज झालेत. म्हणजे कॅप्चर्ड फुल अटेन्शन, पूर्ण तिथे मग्न होऊन ते तिथं देहभान हरपून त्या ठिकाणी ते काय करत होते? ऐकत राहिले. अँड द एम्परर रिअलाइज दॅट. आणि एम्पररची आता रिअलाइज्ड म्हणजे त्यांची खात्री झाली. दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. तानसेनने जे सांगितलं होतं ना की वन पर्सन इज देअर, ही सिंग्स फार बेटर दॅन मी. माझ्यापेक्षा खूप चांगलं ते गातात. एम्पररची खात्री झाली. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. त्यांना माहीतच नव्हतं की म्युझिक अशाही प्रकारचं असतं. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. आणि महाराजांनी, अकबरांनी या अगोदर अशा पद्धती ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. सर्टनली पुन्हा इथे एलवायला लागला आहे, ॲडवर्ब आहे. नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. त्यांनी यापूर्वी कधीच ते ऐकलं नव्हतं. ॲज दे वॉक बॅक. आणि जसजसे ते रिटर्न फिरत होते, ॲज दे वॉक बॅक म्हणजे ते जेव्हा माघारी फिरले, द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स म्हणजे महाराजांनी काय केलं? ते बादशाह होते, त्यांनी अचानक ते बोलायला सुरुवात केली. त्यांनी सडनली म्हणजे काय? अचानक. एलवाय लागलाय बघा, पुन्हा इथे ॲडवर्ब आहे का तो. ब्रोक द सायलेन्स. ब्रोक द सायलेन्स बघा, ब्रेकचं पास्ट टेन्स ब्रोक आहे. पुन्हा मग इथे टेन्सचा जर विचार केला आपण, सिम्पल पास्ट टेन्स येतो. मोस्टली बऱ्याचशा वाक्यांमध्ये सिम्पल पास्ट टेन्स तुम्हाला बघायला मिळेल. टू आस्क तानसेन. टू आस्क हा इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब आहे. म्हणजे बऱ्याचदा टू लागल्यानंतर येणारा जे व्हर्ब असतं ते मूळ रूपात लिहिलं जातं. उदाहरणार्थ टू असतं किंवा कॅन वगैरे यांच्यानंतर पण जे येतात, कॅन, कुड, मे, माईट, जे मॉडल ऑक्झिलरी असतात, विल वगैरे, तर त्यांच्यानंतर जे व्हर्ब येतं ते मूळ रूपात लिहिलं जातं. वाय कॅन्ट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. मग महाराजांनी म्हणजे महाराजांनी त्यांना मुद्दाम विचारलं, उस्तादजी तुम्ही का बरं गात नाही तसं? तुमचे गुरु तर एवढं चांगलं गातात, मग तुम्ही का नाही गात? तानसेन स्माईल. तानसेन हसले. शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. महाराज, मी तुमच्या आज्ञेने गातो.
आणि ती आज्ञा कोणाची असते? द कमांड ऑफ द एम्परर ऑफ द हिंदुस्तान. आणि हिंदुस्तानच्या बादशाची कमांड आहे ती, त्यांची आज्ञा आहे, त्यानुसार मी गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स, गॉड. पण गुरुजी मात्र कोणासाठी गातात माहिती आहे? कोणासाठी? मास्टर ऑफ इवन किंग्स, राजांचे महाराज, राजांचे राजे. कोण? परमेश्वर, ईश्वर. ईश्वरासाठी ते गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. आणि त्यांचे जे संगीत आहे, त्यांची जी म्युझिक आहे, इट स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, त्यांच्या हृदयापासून आलेलं असतं ते. कळतंय का? फ्री अँड अनआस्क्ड फॉर. आणि ते एवढं मुक्त असतं, एवढं अनआस्क्ड म्हणजे काय, ते काय जाणून बुजून ओढून ताणून आणलेलं नसतं, कोणाच्या आज्ञेनं ते बोललेले नसतात. ते परमेश्वराची आराधना करण्यासाठी ते म्युझिक निर्माण करतात ना, म्हणून ते एवढं प्युअर आहे, एवढं चांगलं आहे, बेस्ट आहे. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. मग मी माझं म्युझिक जे आहे, मी जे संगीत निर्माण करतो, तर ते एवढं काय म्हणतो, ब्युटिफुल आणि डिवाईन कसं काय एक्सपेक्ट करू? डिवाईन म्हणजे काय? ऑफ ऑर लाईक गॉड. म्हणजे परमेश्वराचं एवढं कसं काय, म्हणजे ते एवढं चांगलं ते होणार नाही, नाही का? आर यू गेटिंग? जे परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जे गातात, दॅट इज डिफरंट. अँड इफ समवन कमांड्स यू देन यू सिंग, दॅट इज डिफरंट. आर यू गेटिंग? सो दिस इज what the text is about. Mostly most of the sentences are there in the simple past tense. साध्या भूतकाळामध्ये बरीचशी वाक्य आहेत. क्रियापदांची भूतकाळी रूपं या ठिकाणी विचारलेली आहेत, तर ती देखील इथे कॉन्सन्ट्रेट आपल्याला करावी लागतील. अँड आय होप यू मस्ट हॅव एन्जॉयड दिस लेसन. नाव इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज विच आर गिवन अंडर इट. ज्या इंग्लिश वर्कशॉपच्या ॲक्टिव्हिटीज दिल्यात या पाठाच्या खाली, फॉर एक्झाम्पल हू सेड टू whom, when and why, that activities you have to solve.